आज फॉर्म काढण्याचा आज शेवटचा दिवस आहे। आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या लोकांनी भोगाव आणि वझर येथील आमच्या उमेदवारांवर दाबदडप करून त्यांच्याकडून जबरदस्तीनं फॉर्म काढून घेतलेले आहेत आणि यामध्ये आता कुठले ते वझरच्या उमेदवाराचा फॉर्म काढून घेतलेला आहे। त्याच्या अक्षरशः असं गळा दाबून पाठीमागे मानेला दाबून त्याला मध्ये घेऊन गेलेले ते। आम्ही त्यांना बोलण्याचा प्रयत्न केला परंतु ते त्याला असं जबरदस्तीनं धरून ओढत नेत होते ते। आणि ही म्हणजे लोकशाहीची यांनी बालुशाही केलेली आहे। फॉर्म दोघांनी काढला, फॉर्म मध्ये जाऊन आता काढला वझरचा एक आणि भोगावचा दोन उमेदवारांनी परत घेतला। हो, तुम्ही एक फॉर्म दिलता त्यांना? हो, तुमचं त्यांच्यासोबत बोलणं झालं नव्हतं का? बोलणं झालं होतं परंतु हे त्यांच्या जवळच बसलेले होते। त्याला हालचाल करण्याचं जबरदस्ती म्हणजे तुम्ही आरोप करताय की लोकशाही आहे, लोकशाहीमध्ये त्यांच्याकडे फॉर्म तुम्ही सीसीटीव्ही असाल तर आताच्या उमेदवाराचा तुम्ही तहसीलचा सीसीटीव्ही चेक करा। त्याच्या मानेला असं धरलेलं त्या उमेदवाराला त्यांनी आतमध्ये नेलंय। हो, आतमध्ये नेऊन त्या उमेदवार त्यांनी जबरी ते फॉर्म काढायला भाग पाडले। आम्हाला त्या उमेदवाराला बोलू सुद्धा दिलं नाही। जेव्हा आम्ही बोलायला गेलो तर आमच्या अंगावर 4-5 लोक धावून आलेत। त्याचा बी तुम्ही सीसीटीव्ही फुटेज बघू शकता। तुमच्या अक्षरशः तुमच्या समोर हे सगळं घडलेलं आहे। आणि त्या उमेदवाराला आम्ही 2दा बोललो, ते म्हणले मला माझ्या घरच्यांना सुद्धा त्यांनी प्रेशर केलेलं आहे तिकडे गावात। म्हणजे एवढी दादागिरी झालेली आहे। एवढ्या दादागिरीमध्ये जर का लोकशाही टिकत नसेल तर मग पुढे या भविष्यात आमच्या सारख्यांचा काही अस्तित्व राहणार नाही। तर आमची प्रशासनाला, माननीय एसडीएम साहेबाला, मान्य निवडणूक निर्णायक अधिकाऱ्याला एवढीच आमची विनंती आहे की ते सीसीटीव्ही फुटेज चेक करा आणि ते आमच्या माणसाला धरून आणलेलं बघा आणि ज्यांनी आणले त्याच्यावर कारवाई केली पाहिजे। त्यांच्यावर कारवाई करावी आणि आताचा जो हा फॉर्म आहे तो बळजबरीनं काढलेला असल्यामुळं त्याला पुन्हा वैध ठरवण्यात यावं।